नमस्कार श्रोते हो. आज आपण आहोत नेहमीप्रमाणेच डॉक्टर अशोक राणा यांच्याबरोबर. सरांची वेगळी अशी ओळख करून द्यायची गरज वाटत नाहीये, कारण वेगवेगळ्या एपिसोडमध्ये आपण त्यांच्याशी चर्चा करत असतो. त्यांच्याकडून धर्म, संस्कृती, इतिहास याबद्दल जाणून घेत आहोत. तर त्यांची पुस्तकं तुम्ही मागवू शकता. प्राजक्त प्रकाशन पुणे, विश्वकर्मा प्रकाशन पुणे, जिजाई प्रकाशन पुणे व इतरही प्रकाशन संस्थांकडून त्यांचे नंबर आम्ही व्हिडिओमध्ये देत आहोत. त्या फोन नंबरवर तुम्ही कॉल करून ती पुस्तकं मागवू शकता. त्याचबरोबर तुम्ही ऑनलाईन ही ऑर्डर टाकू शकता. पुस्तकं वाचा, त्यावर चिकित्सा करा. त्याचबरोबर मराठी दर्शन चॅनलवरील डॉक्टर अशोक राणा हे पॉडकास्ट नक्की पहा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. तर आज आपण जाणून घेणार आहोत देव कोण होते. मागच्या भागामध्ये सरांनी जाहीर केलं होतं की याविषयीची आपण चर्चा आज करणार आहोत. तर सर, देव कोण होते, काय सांगता येईल? देव आणि ईश्वर हे समानार्थी शब्द म्हणून समज आहे लोकांचा, तर तो कितपत बरोबर आहे? देव प्रत्यक्षात होते की नव्हते? देवांचा आणि ईश्वराचा संबंध कशा प्रकारचा आहे, काय सांगता येईल? हा, नमस्कार. नमस्कार. तर आपण देव आणि ईश्वर हे शब्द समानार्थी म्हणून वापरतो आणि देव सर्व काही करतो. तसं ईश्वर हा सृष्टीचा निर्माता आहे, जगतचालक आहे, नियंत्रक आहे. त्याच्या इच्छेशिवाय झाडाचं पान हलत नाही. म्हणजे सर्व काही तोच करतो, म्हणजे आपल्याला काहीच करायची गरज नाही, असा एक संदेश आहे ईश्वर संकल्पनेतून दिला गेला. आणि मग आपण ईश्वराच्या ऐवजी देव हा शब्द वापरतो. पण खरं म्हटलं म्हणजे देव शब्दाचा अर्थ वेगळा आहे, ईश्वर शब्दाचा अर्थ वेगळा आहे. आपण एका अर्थी वापरतो ते चुकीचं आहे. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये विका राजवाडे फार मोठे इतिहास तज्ज्ञ होऊन गेले आणि त्यांना इतिहासाचार्य असं म्हणतात. तर त्यांनी खऱ्या अर्थाने पहिल्यांदा देव या शब्दावर भाष्य केलंय आणि भाष्य साधं नाहीये, तर संशोधन आहे. म्हणून आपण त्यांच्या या एका ग्रंथाच्या आधारे याची चर्चा करू, म्हणजे पुढे जायला आपल्याला जाता येईल. भारतीय विवाह संस्थेचा इतिहास नावाचा शोधग्रंथ प्रसिद्ध आहे आणि त्यात अग्नी आणि यज्ञ नावाचं एक प्रकरण आहे. तर त्यात पृष्ठ 71 वर विका राजवाडे असं म्हणतात, झोपड्यांमधून अग्नी ठेवण्याची जेव्हा कृती निघाली तेव्हा शत्रूला वाटेल तेव्हा तोंड देण्याचं सामर्थ्य ऋषी पुरोजात आलं. यापूर्वी शत्रूवर अग्नीचा उपयोग इतर श्रेष्ठ लोकांनी केलेला ऋषी पुरोजांनी पाहिला होता. रानटी ऋषीपासून जास्त सुधारलेले देव म्हणून कोणी लोक होते. जसं त्यांनी तैत्तिरीय संहिता, ही जी एक ऋग्वेदाची संहिता आहे, तिच्या आधारे हा विषय मांडलाय. त्यात ते असं म्हणतात, यथावय मनुष्या एवं देवा अग्र आसन. म्हणजे माणसांपेक्षा देव हे वेगळे होते आणि ते दस्यूंचा पाडाव करून आग टाकून करत, म्हणजे अग्नी टाकून जी दस्यू आहे तर त्यांचा ते पाडाव करत, त्यांना हरवत असत. अयम अग्नी पृथ्रः षाट सुवीरो एन देवासो असा हंत दस्यून ऋग्वेदाच्या 263व्या सुक्तामध्ये 9वी ऋचा आहे, त्यातला संदर्भ दिलाय. दस्यू म्हणजे हा शब्द फार महत्वाचा आहे. दस्यू म्हणजे देशात राहणारे लोक, असा सरळ सरळ अर्थ आहे. हा, पण आपल्याकडे यवतमाळ जिल्ह्यातले, यवतमाळ शहरात राहणारे ऍडव्होकेट प्र. देशमुख यांनी त्याबद्दल तर फार चांगलं विवेचन त्यांच्या सिंधू संस्कृती ऋग्वेद आणि हिंदू संस्कृती या शोध ग्रंथात केलाय. तर त्याचं असं म्हणणं, दस्यू हा शब्द जे भारतातले मूळ निवासी नागवंशीय लोक होते, नाग ज्यांचं कुलचिन्ह होतं, त्यांच्यासाठी हा ऋग्वेदात वापरलेला शब्द आहे असं त्यांचं म्हणणं आहे. कारण त्यांचा ऋग्वेदाचा खूप सखोल अभ्यास होता, सिंधू संस्कृतीचाही अभ्यास होता. आणि माझे एक गुरु होते ते, त्यांच्याकडून मला बरंच शिकायला मिळालं 40 वर्षापूर्वी. 40-45 वर्षापूर्वी त्यांच्याकडे रोज जात असे, तर त्यातून मला ते शिकायला मिळालं. तर त्यांचं असं म्हणणं आहे, दास आणि दस्यू ह्या दोन्ही शब्दांचा दाह या शब्दाशी संबंध असण्याची शक्यता आहे. दाह हा. आणि त्यांचं म्हणणं आहे की दास आणि दस्यू यांची मूळची रूपं दाह आणि दह्यू असून, म्हणजे हे शब्द दाह आणि दह्यू हे शब्द पारशी भाषेतले आहे. हा, इराणमध्ये जी पारशी भाषा आहे त्याच्यामध्ये स हा उच्चार पूर्वी नव्हता, आता आहे. पण दाह, त्यामुळे तो दासच्या ऐवजी दाह आलं, दस्यूच्या ऐवजी दह्यू, आणि याचा अर्थ होतो जाळणे. जाळणे हा अर्थ त्यांनी अंदाज व्यक्त केला आहे आता. आणि आर्यांचे दासाचे जे संघर्ष झाले त्यात त्यांची जी नगर आहेत, प्रदेश आहेत, शहर आहेत, शत्रू आहेत, तर त्यांना त्यांनी जाळल्याचे उल्लेख ऋग्वेदात येतात.
म्हणजे जाळण्याच्या योग्य आहे ते दास किंवा दस्यू असा अर्थ त्यांनी घेतलेला आहे आपल्या प्रहलाद देशमुखांनी. तर मग त्यांच्या बरोबर का त्यांचं हे होतं, त्यांच्याशी असे दुष्ट का वागायचे? ते त्याला कारण असं आहे की आर्य जेव्हा भारतात आले तेव्हा इथे जे मूल निवासी लोक होते त्यांची स्वतंत्र संस्कृती होती, त्यांचे किल्ले होते, त्यांची घरं होती, शेती प्रधान ती संस्कृती होती आणि त्यांचा संबंध इराण, इराक या देशातल्या आणि इतरही देशातल्या चीन वगैरे सगळ्या देशातल्या व्यापाऱ्यांशी होता. म्हणजे ती व्यापारी संस्कृती होती. अच्छा. हा, तर इथून ते सगळं धान्य म्हणा की काही वस्तू काही पदार्थ विकायचे. हा, तर हा व्यापार बंद पडावा म्हणून इराणमधून जे आर्य लोक आले त्यांनी त्यांच्यावर हल्ले केले आणि त्यांचे किल्ले नष्ट केले, त्यांना मारलं, त्यांच्या स्त्रियांना मारून टाकलं. अशा तरतुदी ऋग्वेदात आढळतात. म्हणून ते आर्यांचे शत्रू, आर्य शत्रू असा उल्लेख त्यांचा येतो. आणि वृत्र नावाचा एक असूर होता असं ऋग्वेदात म्हटलं, इतर ठिकाणी आहे. तर हा जो आहे वृत्र तो नाग कुळातला होता, म्हणजे नाग त्याचं कुलचिन्ह होतं. म्हणून अही हा शब्द जो आहे आपल्याकडे संस्कृतमध्ये आहे आणि फारशी भाषेत इराणमध्ये जो शब्द आताही वापरत आहे दंश करणारा असा अर्थ त्यांनी घेतला. अच्छा, दस्यू या शब्दाचा. सर मग आता देव, आता हे तर समजलं आपल्याला की या लोकांशी का वैर होतं असुरांशी. ती व्यापारी जमात होती ती तिकडून इराणमधून इकडं आली इंडियामध्ये. तर स्वर्ग म्हणजे देव स्वर्गात असतात ही एक संकल्पना आहे. स्वर्ग एक चांगला चमचमीत, तिथं अप्सरा वगैरे असतात असं आहे. स्वर्ग या संकल्पनेबद्दल काय सांगता येईल? स्वर्ग म्हणजे जिथे देव लोक राहतात आकाशात आहे असं आपल्या डोक्यात ठसलेलं आहे. आणि जेव्हा जेव्हा देवाची आठवण आपल्याला येते तेव्हा आपण आकाशाकडे पाहतो. तर आकाशात आता जगातल्या सगळ्या देशांमधले अवकाशयान गेलेले आहेत आणि त्यामुळे कोणालाही तिथे स्वर्ग नावाची गोष्ट काही मिळालेली. आणि त्यामुळे त्याची जी माहिती आहे की प्रचंड पोकळी आहे, विश्वाची पोकळी. त्यामध्ये कुठेही वस्ती वगैरे काही नाही. काही ग्रह आहेत त्यांच्यावर वस्ती असण्याची शक्यता आहे, त्याचे संशोधन चालू आहे. म्हणजे स्वर्ग कोणालाही अजून काही मिळाला नाही. तर हे जे राजवाडे आहे त्यांनी असं म्हटलंय की ह्या देवांचं जे वैशिष्ट्य होतं ते अग्निरक्षण करण्याची कला त्यांना अवगत होती. आणि त्यांच्यापैकी जे लोक होते त्यांना ती माहिती देत नव्हते. त्यांचा हा जो लेख आहे देवलोक नावाचा हा सातवळेकर, श्रीपाद दामोदर सातवळेकर संस्कृतचे फार मोठे विद्वान होते. ऋग्वेदाच्या 4ही वेदांचं त्यांनी भाषांतर केलं स्वतः आणि महाभारताचंही भाषांतर केलं. फार मोठं काम त्यांचं आहे. 1925 आणि 26 या दरम्यान त्यांनी एक ग्रंथ 2 भागात प्रकाशित केला, महाभारती समालोचना. तेव्हा ते सातारा जिल्ह्यातल्या औंधला राहत होते. आणि पुढे मग महात्मा गांधींच्या खुनानंतर अनेक ब्राह्मणांची घरं जाळली गेली, तेव्हा अनेकांना घरं सोडून जावं लागलं. त्यात ते मग बलसाड जो जिल्हा आहे गुजरात मधला तिथे पारडी नावाचं गाव, किल्ले पारडी, त्या ठिकाणी त्यांनी स्वाध्याय मंडळ स्थापन केलं. तिथे मग अनेक ग्रंथ प्रकाशित केले, त्यातील त्यांनी स्वर्ग ही संकल्पना मांडली आहे. आता महाभारती समालोचना हा ग्रंथ हिंदीतला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की देव ही आर्यांमधली एक जात होती असं जे यांचं म्हणणं आहे राजवाडीचं, ते त्यांनी मान्य केलं. आणि स्वर्ग हा जो शब्द आहे तो सु अधिक वर्ग अशा 2 शब्दांनी बनला आहे. चांगला वर्ग असा त्याचा अर्थ होतो. ते पुढे असं म्हणतात, म्हणजे सातवळेकरांचा संदर्भ फार महत्वाचा आहे. ब्राह्मण ग्रंथ नावाची ग्रंथ आहे. ऋग्वेदाच्या ज्या ऋचा आहेत त्या कशा गायच्या किंवा त्या मंत्र कसे म्हणायचे किंवा कोणत्या वेळेस म्हणायचे त्याबद्दल जे काही शास्त्र तयार झालं त्यांना ब्राह्मण ग्रंथ म्हणतात. तर ब्राह्मण ग्रंथामध्ये स्वर्ग हा शब्दच नाहीये, सुवर्ग शब्द आहे. सुवर्ग हा शब्द आहे पण त्याचं मूळ दिसतं की आपण राहतो ती जागा उत्तम आहे, तिथे सर्व सुखाची रेलचेल आहे, तिथे भूक लागत नाही आणि समजा इच्छा झाली तर प्यायला अमृत मिळतं. पण अमृत पिण्याकरता तुम्हाला मरावं लागेल ना पहिल्यांदा. स्वर्गात जावं लागेल मग अमृत प्यावं लागेल. अमृतचा अर्थ होतो की ते पिल्यानंतर मरण येत नाही, अशी विसंगत कल्पना आहे. आणि मग अमृत कोण आणून देतात तर रंभा, उर्वशी, मेनका, अप्सरा नृत्य करतात, अमृत प्यायला देतात, अशी प्रलोभनं ह्या ब्राह्मण ग्रंथामध्ये दाखवली आहे. आणि पुराणांनी स्वर्गाचं महत्व खूपच वाढवलं. म्हणजे आमच्या भागात या अहो हमारे देश वगैरे आता प्रत्येक राज्य प्रत्येक देश
आपल्या पर्यटनाचा प्रचार करण्याकरता जी आश्वासनं देतात आमच्याकडे काय काय आहे, इथे तुम्हाला काय काय मिळेल, तर अशा तऱ्हेची आश्वासनं स्वर्गाचं प्रलोभन दाखवून आणि तिथे मग तुम्हाला दारू वगैरे काय ते स्वर्गात अमृत वगैरे काय मिळतं, दारू असेल काय असेल, तर त्यासाठी यज्ञ करा. सातळकरांनी फार महत्वाची गोष्ट सांगितली. ती 1962 मध्ये वैदिक धर्मखंड नावाचा त्यांचा ग्रंथ इकडे प्रकाशित झाला आपल्या आपल्या बलसाड जिल्ह्यात मराठीत झाला. तर त्यात त्यांनी म्हटलंय की यज्ञ करा म्हणजे स्वर्ग मिळतो, अशा प्रकारची जाहिरात त्यांनी केली. ये वेदी भुवनच नाभी, ही जी यज्ञाची वेदी आहे ही स्वर्गाची नाभी आहे, स्वर्ग तुम्हाला मिळाला यज्ञ करा. आणि मग लोक यज्ञ करत असत. तर यज्ञ केल्यावर त्यांचा दुसरा असा कट होता, म्हणजे कट हा शब्द यांनीच वापरलेला आहे सातळकरांनी, की ज्या ठिकाणी यज्ञ झाला ती भूमी त्यांच्या मालकीची होईल. म्हणजे भूमी बळकवायची लोकांची, स्वर्गाचं आमिष दाखवायचं, आणि मग काही दिवस लोक राहिले की मग त्यांना हाकलून द्यायचं. आणि हे स्वर्गात राहणारे लोक जे होते ते वर राहत होते. म्हणजे आता हा भाग कुठे आहे, तर त्यांनी त्याबद्दल फार चांगलं स्पष्टीकरण केलं. महाभारताच्या आधारे केलं आहे ते, की त्रिविष्टप हा स्वर्गाचा उल्लेख महाभारतात आहे. आणि त्रिविष्टप म्हणजे ज्या प्रदेशाला 3 बाजूंनी प्रवेश करता येतो. तर हा भाग तिबेट आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि ते उंचावर, आता तिबेट किंवा जे उंचावर जे लोक राहतात, हिमाचल प्रदेश वगैरे, तर त्या ठिकाणी खूप काही पिकत नाही, कारण पाऊस खूप होतो पण जमीनच नाही ना. जमीन नसल्यामुळे पिकेल काय, मग त्यांना खाली यावं लागत असे, जमिनीच्या खाली. म्हणजे पहाडावरून खाली आलं, जमीन जिथे पिकते, नदीच्या काठावर लोक शेती करतात, तर वरून खाली येणे या अर्थाचा अवतार हा शब्द आहे. अरे बापरे. अवतृ या एका संस्कृत शब्दापासून, धातूपासून तयार झालेला शब्द आहे. आता अवतार कल्पनेबद्दल आपल्या खूप आदराच्या, सन्मानाच्या भावना आहे, श्रद्धेच्या भावना आहे. पण हा अवतार कशासाठी व्हायचा, की तुम्ही जे पिकवलेलं आहे ते आम्हाला द्या. तुम्ही एकटे जर खात असाल तर तुम्ही चोर आहात, असं भगवद्गीतेत लिहिलं आहे. म्हणजे जे पिकवतात, कष्ट करतात ते चोर आहेत, आणि जे पिकवतात ते कष्ट करत नाही ते देव आहेत. तर सातळकरांनी ही गोष्ट सांगताना एक गोष्ट आणखी सांगितली आहे, किंवा अशा तऱ्हेने आर्यांची ही युद्ध पद्धती होती. म्हणजे युद्ध न करता जमीन बळकवायची. आणि म्हणून जे शेतीचे रक्षक होते ते त्यांना काही यज्ञ करू देत नव्हते, हाकलून द्यायचे. म्हणून त्यांनी ते रक्षकांना पुढे राक्षस शब्द वापरला रक्षकांसाठी, जे राखणदार होते. आणि मग ते वाईट कसे होते, कारण ते वाईट म्हणजे आता दणकट होते आणि शेतकरी असल्यामुळे काळे कभिन्न होते, ताकद त्यांच्यात होती, आणि मग ते ह्या देवांना हाकलून द्यायचे. तर अशा तऱ्हेने त्यांनी राक्षसांच्या विरोधात सुद्धा रामायण, महाभारत आणि ग्रंथामध्ये विकृत माहिती दिलेली आहे. तर सर आता इथं एक 3-4 संकल्पना स्पष्ट होतात ज्याबद्दल गैरसमज आहेत. त्या म्हणजे आता स्वर्ग तर तुम्ही सांगितलं, देव याच्याबद्दलही सांगितलं, यज्ञ या संकल्पनेबद्दलही सांगितलं, त्याचबरोबर अवतार ही संकल्पना तुम्ही सांगितली की वरून खाली उतरणे. आता ते चढावर असतील, तिथं काही पिकत नसेल, आणि ते बर्फाळ प्रदेश असल्यामुळे थोडस तिथं गोरी लोक राहतात, किंवा आणि खाली मूलनिवासी राहतात, असं जे शेती पिकवतात. तर अवतार ही संकल्पना लोकांच्या लक्षात येईल इथं, की उतरणे हा थोडा अवतरणे याचा सिमिलर शब्द आहे, वरून खाली उतरणे. आणि राक्षस हे रक्षक होते, इथल्या मूलनिवासी शेतीचे वगैरे रक्षण करणारे. ही एक संकल्पना क्लिअर झाली. आणि सर आता मगाशी एक तुमचा शब्द लक्षात आला मला, अप्सरा, मेनका, रंभा वगैरे, हा वर्ग कोण होता? हा वर्ग जो आहे त्याच्याबद्दल अभ्यासकांच्या वेगवेगळ्या कल्पना आहे. एक तर काही लोकांचं म्हणणं आहे की अप्सरा ह्या सुंदर असतात, इराणमधून आलेल्या सुंदर स्त्रिया असाव्यात, असं व्युत्पत्ती कोश जो आहे, मराठी व्युत्पत्ती कोश एकच आहे डॉक्टर कृपा कुलकर्णींचा. त्यात त्यांनी म्हटलंय की ह्या ज्या स्त्रिया होत्या त्या इराणमधून आलेल्या असाव्यात. आणि मी त्याला विरोध केला होता माझ्या काही लेखांमध्ये, पण आता मी इराणमध्ये नुकताच जाऊन आलो तेव्हा मला ते खरं वाटलं की कसं काय यांनी मांडलं कृपा कुलकर्णींनी. तर तिथे खरंच सुंदर स्त्रिया आहेत. अजूनही आपण इराणमध्ये पाहतो की तिथल्या स्त्रिया सुंदरच आहेत. कदाचित आर्य जेव्हा भारतात आले त्यांनी काही स्त्रिया आणल्या असाव्यात. पहिल्यांदा काही लोकांनी म्हटलं की आजच्यासून स्त्रिया नव्हत्या,
पण नंतरच्या टप्प्यात आल्या असाव्यात, त्या नृत्य करत असतील, रिझवत असतील पुरुषांना, तर त्यातून हा शब्द आला. पण अप्सराचा शब्द तसा, अप्सरा शब्दाचा अर्थ तसा काही होत नाही. आपण साती अप्सरा ह्या भागात पाहिलं होतं की त्यात पाण्याच्या मालकिणी या अर्थाचा तो शब्द आहे. अच्छा. हा, पाण्याचा मालकिणी या अर्थाचा शब्द आहे. आणि म्हणून इथल्या स्त्रिया ज्या आपल्या शेतीच्या सुफलीकरणाकरता, म्हणजे शेती चांगली व्हावी, पाऊस चांगला पडावा, यासाठी एक नृत्य करायचं. नृत्य हा जो प्रकार आहे, हा कलेचा प्रकार जरी असला तरी तो एक धार्मिक विधी सुद्धा आहे. तर त्या नृत्य करीत होत्या मुळात शेतीच्या सुफलीकरणाकरता, भूमातेची आराधना करण्याकरता. पण मग यांनी त्या ग्रंथामध्ये दाखवत त्या नाचतायत, म्हणजे सुंदर तर होत्याच त्या, तर नाचतायत म्हणजे त्या कलाकार सुद्धा आहेत. तर त्या मन रिझवतात अशा तऱ्हेच्या कल्पना ह्या याच्यात सांगितल्या आहेत अप्सराबद्दलच्या. आणि गंधर्व गाणारे आहेत, किन्नर हे सुद्धा ऍक्टिंग करणारे आहेत, आणि ते देवाचे सहकारी आहेत, म्हणून त्यांना उपदेव सुद्धा म्हटलंय बऱ्याच ठिकाणी. अच्छा, मग हे रंभा, मेनका वगैरे ते अप्सराच्याच लीडर असतील असं साधारण सांगता येईल. हो, त्याच्यापैकी आता ही नावं जी आहेत, रंभा, मेनका, उर्वशी, या नावाचे स्पष्टीकरण अभ्यासकांनी केलंय. उरु हा शब्द मांड्यांसाठी वापरला, ज्यांच्या मांड्या स्पष्ट आहेत, म्हणजे त्यांचे समागम करण्याचा आनंद मिळतो वगैरे वगैरे, अशा गोष्टीसाठी त्यांची वर्णनं केली आहेत. म्हणजे स्वर्गात जाणाऱ्या माणसाला हे सर्व काय मिळतं, म्हणजे अमृतही मिळतं, स्त्रियाही मिळतात आणि भूक लागत नाही, एक खोटी गोष्ट सांगून त्यांनी स्वर्गाचं महत्व वाढवलं. आणि मग स्वर्गाबद्दल खूपच आपल्याला प्रेम निर्माण झालं. अनेकांनी मग यज्ञ केले, आणि यज्ञाच्या मध्ये अनेक विकृती होत होत्या. तिथे अतिशय सगळ्या प्रकारचे सुखोपभोग होते, आणि त्यामुळे देव लोकांना सगळं आयतं मिळतच होतं. आणि म्हणून ते इथल्या लोकांनी सांगायचे, तुम्ही या, तुम्हाला हे मिळेल. पण नंतर असं म्हटलं की जोपर्यंत पुण्य आहे तुमच्या गाठीशी, तोपर्यंत तुम्हाला स्वर्गात राहता येतं. पुण्य संपलं की तुम्हाला परत मृत्यू लोकात म्हणजे पृथ्वीवर यावं लागतं. अशा प्रकारची कल्पना आहे. आता हे पुण्य म्हणजे काय, त्यांच्याकडे पैसा असेल भरपूर, तो पैसा संपला की हाकलून द्यायचं, अशा तऱ्हेची ती पद्धत असेल असं मला वाटतं. म्हणजे ह्या सगळ्या अभ्यासातून असं दिसतं. सर, आता यज्ञ याचं विश्लेषण केलं तुम्ही, यज्ञ ही संकल्पना काय होती, आणि याला सिमिलरच एक शब्द आहे सर, होम करणे. आता ते लग्नामध्ये वगैरे होम करतात. यज्ञ आणि होम वेगळे आहेत का की एकच आहेत, आणि जर एक आहेत तर त्याला वेगळं नाव का दिलं आहे? आता आपल्याकडे होम हा शब्द यज्ञ या अर्थाने वापरतात, आणि खरं म्हटलं म्हणजे जुनी पारशी भाषा होती त्या स नसल्यामुळे होम हा शब्द एका वनस्पतीसाठी वापरत असत. सोम नावाची वनस्पती जी आहे तिच्या, आणि सोम आपल्याकडे ऋग्वेदामध्ये किंवा इतर ठिकाणी उल्लेख येतो, वैदिक ग्रंथामध्ये सोम सवन हा शब्द येतो. सोम सवन म्हणजे सोम नावाच्या वनस्पतीला कुठले, म्हणजे आता भांग नावाची जी एक वनस्पती आहे, भांग म्हणजे आपण भांग एक पदार्थ लोक वापरतात, प्रामुख्याने भटजी लोक, पंजे लोक जे आहे उत्तर भारतामध्ये ते भांग पितात. तर तीच सोम वनस्पती आहे असं नीरवरायण पांडे नावाचे ग्रंथाचे होते ऋग्वेदाचे आपल्या नागपूरला. त्यांनी सिद्ध केलं आहे की बा जे भांग आता आहे जी वापरतात धार्मिक प्रसंगी त्या सणाच्या वेळेस किंवा रोजच, तर तीच सोम वनस्पती आहे, तिला कुटावं लागतं. तर सोम सवन ही जी क्रिया आहे ती सोम ह्या वनस्पतीला कुटण्याची क्रिया आहे, पण तिचाच उच्चार होम हवन असा पारशी भाषेत झाला. आणि आपल्याकडे होम हवन शब्द हा यज्ञासाठी वापरतात. तो तिकडला शब्द हो इकडे यज्ञासाठी वापरतात. यज्ञ प्रसंगी सुद्धा अशा तऱ्हेने ती सोम वनस्पती तिथं कुटण्याचा विधी होत होता, आणि सगळे लोक ते पित होते आणि मजा करत होते. मौज मजा म्हणजे अदुकल्या मधुकल्या, म्हणजे गाईचं मांस खायचं आणि स्त्रियांशी संभोग करायचा, म्हणजे अशा ओल्या पार्ट्या त्या होत्या. यज्ञ म्हणजे ओली पार्टीच होती खऱ्या अर्थाने. आणि त्याचं आश्वासन देऊन ते लोकांकडून धनधान्यही बळकावत होते, पैसाही बळकावत होते, आणि ते सगळं संपलं की त्यांना मग हाकलून द्यायचे. तर त्याला त्यांनी खाली येणे, म्हणजे स्वर्गातून खाली येणे, म्हणजे त्याला हाकलून देणे, असा या अर्थाने तो शब्द वापरला. आणि खूप वर्णन पुराणामध्ये अशा प्रकारचे विकृत वर्णन केलेली आहे. सर, देव हा मूळ शब्द कशापासून आला आणि देवाचं मूळ काय आहे सर? हा एक शब्द फार महत्वाचा आहे. कारण आपण जर शब्दकोश पाहिला तर त्यात दीप म्हणजे द्यूत आणि दीप या दा म्हणजे प्रकाश, दीप म्हणजे दिवा, आणि द्यूत म्हणजे जुगार, हे तीन शब्द त्याचे आहेत.
म्हणजे निरुक्त नावाचा जो ग्रंथ यास्काचार्याने लिहिला त्यांनी चकाकणे प्रकाशने असे अर्थ दिलाय. आणि पुढे मग आपण रीडर्स हिंदुझममध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा म्हटलंय की देव हा जुगारांचा एक ग्रुप होता, एक गट होता. म्हणजे जुगार खेळणे हा त्यांचा व्यवसाय होता. आणि मग ते लोक अशा तऱ्हेने प्रकाश देत असत, आम्ही प्रकाश देतो. त्यांच्याकडे अग्नी असल्यामुळे, अग्नी रक्षण करण्याची कला त्यांना अवगत असल्यामुळे प्रकाश आमच्याकडे आहे, आमच्याशिवाय तुम्हाला प्रकाश मिळणार नाही, असं परावलंबित्वाचं जे वातावरण त्यांनी तयार केलं होतं. तर त्याबद्दल अभ्यासकांनी जे लिहिलं आहे, म्हणजे कृपा कुलकर्णींनी त्यावर विस्तृतपणे देव शब्दावर लिहिलाय की हा प्रकाश या अर्थाने आलाय. आणि मग ग्रीक भाषेत झ्यूस, किऑस, लॅटिनमध्ये दैवास हे शब्द याच अर्थाचे असं त्यांनी म्हटलंय. तर महाराष्ट्र शब्दकोश नावाचा एक शब्दकोश यारा दाटील, त्यात त्यांनी म्हटलंय की झेन अवस्थामधील दीव हा शब्द जो आहे, झेन अवस्था पारशी लोकांचा ग्रंथ आहे. इराणमध्ये पारशी लोक जे आहेत, आता जगभरच आहेत ते, तर त्यांचा झेन अवस्था ग्रंथ आहे. त्यात द एव असा त्याचं रूपांतर झालं. मुळात दीव हा शब्द आहे तो. आणि दीव नावाची एक जमात पुराण इराणमध्ये आहे. आता त्यांना कुर्द म्हणतात. आणि ते लोक आदिवासी भाग आहे, आता आदिवासी आहेत ते लोक. आणि कुर्दिस्तान नावाचा एक भाग तिथे ते राहतात. भारतात जेव्हा ते आले केरळमध्ये, कर्नाटकात, तेव्हा कुर्ग या नावाने त्यांची ओळख झाली. आज कुर्ग नावाचा एक भागच आहे आपल्या कर्नाटकात आणि केरळमध्येही आहे. अशा तऱ्हेने हे लोक इराणमधले आहे मुळात, जसं देव इराणमधले आहेत. आणि तिथे त्यांच्या धर्मग्रंथामध्ये त्याला दुष्ट म्हटलंय. पारशी लोकांचा झेन अवस्था जो ग्रंथ आहे ना, त्यात देवांना दुष्ट म्हटलंय, दुष्ट शक्ती म्हटलंय. हा आंध्रमैन्यू हा जो त्यांचा इंद्र, आपल्याकडला जो इंद्र आहे ऋग्वेदातला, इतर ग्रंथातला, तिथे आंध्रमैन्यू म्हणतात. आणि त्यामध्ये दुष्ट शक्ती म्हटलंय. आणि त्यात जे असुर, जे स्वतःला ते असुर म्हणत होते पारशी लोक, ते लोक चांगले आहेत या अर्थाचे ग्रंथ त्या ग्रंथामध्ये वर्णन आहे. आणि आपल्याकडे ऋग्वेदामध्ये असुर शब्द हा साधारणतः 115 वेळा आलाय. त्यात 90 वेळा तो चांगल्या अर्थाने आलाय आणि 25 वेळा तो वाईट अर्थाने आलाय. म्हणजे एकाच ग्रंथामध्ये एकच शब्द दोन अर्थाने येणं, याचा अर्थ असा की तो एक तर ग्रंथ बराच मोठा काळ, 1000 वर्ष लागले त्याला लिहायला, 500 वर्ष तरी लागलेच. कारण त्या काळामध्ये तो अर्थ बदलला. असुर हा सुरुवातीला चांगला होता आणि पुढे वाईट झाला. आणि देव हा वाईट होता, तो चांगला झाला. म्हणजे शब्दाच्या अर्थामध्ये होणारा हा बदल आहे, अर्थ परिवर्तन त्याला म्हणतात. तर त्यामागे जे जीत आहेत, जे जिंकलेले, हारलेले, पराजित आणि जेते म्हणजे जिंकलेले, त्या दोघांमधल्या संस्कृतीमधला फरक जो आहे तो दाखवण्याकरता शब्दांच्या अर्थामध्ये बदल होतात. हा, तर हे दीव नावाचे लोक जे आताही आहेत तिथे, त्यांना कुर्द म्हणतात. आणि तिथे काय, आता आम्ही इराणमध्ये गेलो, आम्हाला तो परिसर दाखवला नाही, कारण त्यांनी इस्लामला नाकारलाय. म्हणजे तो वादग्रस्त असा भाग आहे. आणि त्यांचा स्वतंत्र धर्म आहे जो जुना देवांचा, तर तोच त्यांनी स्वीकारला नव्याने. आणि तिथल्या परंपरा ज्या आहे, निसर्ग पूजेच्या परंपरा, त्या त्यांनी स्वीकारल्या. आणि त्यामुळे इस्लामच्या लोकांनी सुद्धा त्यांच्यावर बहिष्कार टाकलेला आहे. आज अशी अवस्था आहे. म्हणजे पारशी लोकांनी सुद्धा देवावर बहिष्कार टाकला होता, तेव्हा त्यांना दुष्ट शक्ती म्हटलं होतं. आणि पुढे मग ते भारतात आल्यावर मग त्यांचं वर्चस्व वाढलं. वर्चस्व यज्ञाच्यामुळे वाढलं. यज्ञ ही युद्ध पद्धती होती असं अवस्था यांनी आपल्या सातवडेकरांनी म्हटलंच आहे. आणि पुढे मग देव हे प्रस्थापित झाले. आणि मग आता आपल्याला देव आणि ईश्वर हे एकच आहेत असं सांगण्यात आलं. आणि तोच अर्थ आपण आता गृहीत धरलाय. आणि स्वर्ग उडते आकाशात आहे, देव हे सुद्धा अमूर्त आहेत असं म्हटलंय. पण पुढे आणखी भूदेव हा शब्द आलेला आहे. आणि हा ब्राह्मणांसाठी वापरला गेलेला शब्द आहे. म्हणून अशोक भटकर नावाचे अभ्यासक म्हणतात की जे स्वतःला देव मानत होते ते लोक आज ब्राह्मण आहेत. आणि त्याचा अर्थ गॉड असा कधीही होत नव्हता. देव शब्दाचा अर्थ ईश्वर हा कधीच होत नव्हता. पण आता आपण या प्रसार माध्यमातून तो स्वीकारला आहे. देव या शब्दाचा अर्थ आपण ईश्वराचा घेतला आहे. सर, मग त्यावेळीचे देव कोण होते? म्हणजे आता देवांना आपण सगळाच समूह, हा देव, तो आमचा देव, हा तुमचा देव, हा ह्यांचा देव, असं देव हा शब्द संबोधतो. आपल्या म्हणजे जे कोणी असतील पूर्वज, आपले लीडर होऊन गेलेले, तर त्यावेळेचे देव कोण होते? आणि सर, देव आज कुठे आहेत? तेच आता मी सांगितलं की अशोक भटकर नावाचे फार मोठे अभ्यासक होऊन गेले. डॉक्टर अशोक भटकर, त्यांनी छोटासा ग्रंथ आहे पण फारच महत्वाचा ग्रंथ आहे तो.
तर त्यात त्यांनी देव आज कुठे आहे असा एक प्रश्न त्यांनी स्वतःच विचारला. त्या ग्रंथाचं नाव आहे प्राचीन भारतीय लोकतांत्रिक शासनाचा इतिहास. आणि त्यांनी म्हटलं भारतीय ब्राह्मण स्वतःला शूद्र देव मानत होते. ब्राह्मण हे देव आहे. देव हा शब्द ब्राह्मणासाठीच वापरला गेला त्याही काळामध्ये, आताही वापरला गेला. तर गॉड हा अर्थ त्याचा कधीच नव्हता. म्हणजे आणि स्वतःलाच ईश्वर मानतात. म्हणजे आताही उत्तर भारतात आपण पाहतो तिथले जे अभ्यासक म्हणा किंवा वक्ते म्हणा ते ब्राह्मण देवता हा शब्द वापरतात. ब्राह्मणांना देव म्हणतात आणि त्यांची पूजा करा, त्यांना सर्व काही द्या, ते काहीच करणार नाही, कष्ट करणार नाही. कष्ट करणाऱ्या लोकांकडून जे काही निर्माण झालेलं उत्पादन असेल, शेती असेल, आणखी इतरही कारागिरीचे प्रकार असतील ते सगळे त्यांना द्या, फुकट द्या. त्यासाठी त्यांनी मग अनेक हे निर्माण केले, दैवतही निर्माण केली अनेक. आणि देवकल्पना त्यांनी ईश्वराशी जवळ नेणारी अशी तयार केली आणि मग विधी तयार केले. म्हणजे त्यांना सर्व काही फुकट मिळावं. म्हणजे यज्ञाच्या निमित्ताने धान्य आहे, तूप आहे, तेल आहे आणि स्त्रियाही भोगाला मिळाव्या. सगळ्या सुखसोयीसाठी त्यांनी यज्ञ संकल्पना मांडली, स्वर्गाची काल्पनिक कल्पना मांडली आणि देव आपणच आहोत असंही त्यांनी सांगितलं. म्हणजे कोणाला द्यायचं मग तर आम्हाला द्या. आजही आपण जे विधी करतो बरेचसे ते ब्राह्मणांना देव म्हणून, ईश्वर म्हणून त्यांना अजूनही आपण मान्यता दिलेली आहे आपल्या धर्मामध्ये. पण मुळात ते ईश्वर नाही आहेत, ते माणसंच आहेत आपल्यासारखी आणि ब्राह्मणच आहे प्रामुख्याने, असं अभ्यासकांनी आता सिद्ध केलं आहे. हो हो. मला आता सर यापुढे एक असं विचारावं वाटतं की मी तेच म्हणजे वेगळा विचारायचा हेतू होता माझा की देव आता आपण असुर, दैत्य, दानव याच्यामध्ये पाहिलं की शंकर वगैरे असुरांचा नेता होता, त्यांचा लीडर होता. तर पण शंकराला पण आपण महादेव असं म्हणतो आणि इव्हन जे आता ज्योतिबा आमचा देव आहे, खंडोबा आमचा देव आहे असं संबोधायला लागलो. तर हे कसं काय देव म्हणायला लागलो असुरांना पण, आपण असुरांच्या नेत्यांना पण? ते काय झालं, देव शब्दाचं उदात्तीकरण झालं. देव शब्द हा प्रकाश देणारा या अर्थाचा झाला आणि आपण अंधारात राहू, त्यामुळे आपल्याला देवाची गरजच आहे. देव शब्दाचं गौरवीकरण झाल्यानंतर मग जे जे चांगलं आहे त्याला देव म्हटलं गेलं. आता महादेवाचा जे देव शब्द वापरला आहे तो व्रात्य जी जमात होती आपल्याकडे शेतकरी लोकांची 5,000 वर्षापूर्वी साधारणतः व्रात्य शब्द हा त्यांच्यासाठी वापरला जात होता. आता व्रात्य शब्द वाईट अर्थाने वापरतात. तर ते लोक, त्या लोकांचा जो देव होता त्याचं महोदेव नाव आहे. देव शब्द त्यांनी स्वीकारला आणि तो मोठा आहे, मग त्यातून महादेव हा शब्द तयार झाला. आणि आता जो शंकर आहे तो अशा तऱ्हेने असुरांचा, राक्षसांचा, भूतांचा, पिशाचांचा प्रमुख आहे. प्रमुख या अर्थाने देव शब्द हा वापरण्यात आला. आणि बुद्धाला सुद्धा देव म्हणतात. आणि श्रेष्ठ या अर्थाने तो शब्द पुढे रूढ झाला. काय होते, एखादा शब्द तुम्ही अशा तऱ्हेने वारंवार वापरला तो रूढ होऊन जातो. आता प्रसार माध्यम आपण पाहतो, टीव्हीवर म्हणा की सिनेमामध्ये ज्या गोष्टी मांडतात तर त्या आपण स्वीकारतो कारण ते अगदी व्हिज्युअल असतं. त्यात जे चांगले आहे ते देव आणि वाईट आहे ते राक्षस असा कुसंस्कार आहे. तो चांगला संस्कार नाही आहे. राक्षस आणि असुर शब्दाचा अर्थ आपण एका भागात पाहिला होता. पुढे आपण भूतपिशाच्यावरही एक भाग घेऊ तेव्हा आपल्याला कळेल की अशा तऱ्हेच्या चुकीच्या समजुती ह्या ग्रंथांच्या आधारे आणि धर्मग्रंथांच्या आधारे प्रामुख्याने आपल्या पूर्वजांच्या विरोधात मांडल्या गेल्या. आपल्याला ते अजून माहीत नाही. खरं आहे. दीव ही एक जमात होती. ती जमात इराणहून भारतात आली. तर दीव या शब्दापासून देव तयार झाला आणि तो देव एक प्रमुख म्हणून, एक वर्ग म्हणून किंवा एक वर्चस्ववादी शक्ती म्हणून प्रचलित झाला आणि प्रचलित शब्द हा स्वीकारला गेला. आणि त्या देव हे शब्द सगळ्यांनाच लागू केला गेला. म्हणजे शंकराला, ज्योतिबाला, खंडोबाला, म्हसोबाला, बिरोबाला, शिदोबाला सगळ्यांनाच देव असं संबोधलं गेलं. पण हा शब्द तिथं नसायला पाहिजे होता. पण आता हा रूढ झालाय मानवी मनावर. तोच वापरला जातोय सगळीकडे. हा आमचा देव, तो तुमचा देव असं संबोधलं जात आहे. जसं की सर आता एखादी टूथपेस्टची ऍडव्हर्टाईज असली, आता कोलगेट या टूथपेस्टनं इतकं वर्चस्व हे केलंय की दुसरी जरी टूथपेस्ट असली तर हे कोलगेट कोणता आहे आपण म्हणतो त्याला. पण डालडा हा शब्द असा सुरू झाला. म्हणजे ती ऍक्च्युली वेगळी कंपनी असते टूथपेस्टची. ते टूथपेस्ट कोणते हे म्हणण्याऐवजी हे कोणतं कोलगेट आहे असं आपण म्हणतो. बरोबर. तसं हे शब्द आपापली जागा घेतात. तर सर देवांबद्दल काय मिस होत असेल तर तुम्ही कव्हर करू शकता.
देवाबद्दल खूप सांगण्यासारखं आहे. तो स्वतंत्र भाग आहे. त्यांनी स्वर्ग म्हणजे चांगला वर्ग, आम्ही राहतो तो भाग चांगला आणि तुम्ही राहता तो भाग वाईट. आता आपण शाळेमध्ये वेगळ्या वर्गात मित्र असले तर तो म्हणतो माझा वर्ग चांगला आहे तुझा वर्ग वाईट आहे. तर असं हा जो वर्गाचा जो प्रकार आहे तो त्यांनी स्वर्गाच्या बाबतीत केला. आणि दुसरी गोष्ट ते म्हणजे ज्या स्त्रिया मुली आहेत प्रामुख्याने लग्न व्हायच्या ज्या मुली आहेत त्यांना भोगण्याकरता आणि देवांकडे पाठवा अशा प्रकारचे काही विधी त्यांनी तयार केले. तर भूमीचं त्यांनी बळकावली, अन्नही बळकावलं आणि तरुण मुली सुद्धा बळकावण्याकरता त्यांनी एक नवीन संकल्पना मांडली, अग्रभोग. म्हणजे पहिल्यांदा कोण भोग घेईल तर देव घेतील. तर म्हणजे लग्न झाल्यानंतर तिचा नवराचा भोग घेईल पण त्याचा पहिला अधिकार जो आहे तो ह्या देवांचा आहे असंही त्यांनी मांडलं. आणि मग स्त्री अपत्य झालं की त्यावर देवाचा हक्क ते मान्य करत होते. आणि मग स्त्री अपत्य 2 वर्षात होईपर्यंत अमुक देवाचा हक्क, 4 वर्षापर्यंत अमुक देवाचा हक्क आणि 6 वर्षाचा होईपर्यंत अमुक देवाचा हक्क असे त्यांनी ऋग्वेदातच लिहिलंय. सोमः प्रथमो विवेदे गंधर्वो विविध उत्तरः तृतीयो अग्निष्ठे पती सूर्यस्ते मनुष्य. हा ऋग्वेदाच्या 10व्या मंडळातला हा ऋचा आहे. 10 मंडळ हे उशिरा लिहिलं गेलं आहे. उशिरा त्यांच्या ताब्यात जेव्हा ही व्यवस्था आली तेव्हा त्यांनी स्त्रियांनाही भोगण्यासाठी अशा तऱ्हेचं ते धार्मिक विधी तयार केले. आणि मग बाकी लोक बिचारे ते देवांना सर्व काही मानत असल्यामुळे त्यांनी म्हटलं तसं ऐकायचं. आता ब्राह्मण मिळेल तसं ऐकायचं अशी एक पद्धत अजूनही आहे. म्हणजे आपल्या मूल जन्मत आपल्या प्रयत्नामुळे नाव ठेवण्याकरता आपण ब्राह्मणाला विचारतो, त्याचा काही त्या सहभाग नसतो. पण अशा तऱ्हेने आता हे एका विधीचं वर्णन राजवाड्याने केलंय तो उल्लेख ते आवश्यक आहे. लग्नाचा संबंध आला म्हणून लाजाहोम नावाचा विधी आहे. लाजाहोम विधी केला की आपण फार पवित्र झालो आणि खऱ्या अर्थाने लग्न झालं असा एक समज लोकांचा आहे. तर जो होम आहे, होम म्हणजे आता यज्ञ या अर्थाने इथे शब्द आलाय. आर्यमान, वरुण आणि उषण ह्या 3 देवाचा ताबा वधूवर होता. तिला मुक्त होण्याकरता मग भाऊ तिच्याकरता एक विधी करतात त्याला लाजाहोम म्हणतात. आणि तेव्हा तो ब्राह्मण अश्विन आणि द्विसत्रामी तो मंत्र आहे तो ब्राह्मण असा मंत्र म्हणतो, अजूनही म्हणतो. इमम अश्मानम आरोह अश्मेव त्वं स्थिरा भव सहस्व पूतना यतः अभितिष्ठ प्रतंडता. म्हणजे तू या शिळेवर चढ आणि शिळेप्रमाणे स्थिर होण आणि शत्रूंना तू तोंड दे, हतब्रब कर असा मंत्र म्हणायचा. आणि मग वर जो आहे ज्याच्याशी लग्न व्हायचं आहे तो तिला घेऊन जात होते, तो घेऊन जात होता मुलीला. तर देव रागावले आणि वधूवरावरती चालून आले. तेव्हा वधूचा भाऊ जवळ आला तर त्यांनी मध्यस्थी केली की तुम्ही आता तुमच्या ताब्यातून आता ही माझी बहीण गेलेली आहे, तिचं लग्न झालेलं आहे, मग तिला काहीतरी मग आम्हाला काहीतरी द्या, तर दंड द्या. तर मग त्यांनी लाह्या बाहेर फेकायच्या, मागे फेकायच्या. ती मुलगी पुढे जाते आणि तिचा भाऊ ते लाह्या मागे फेकतो. अशा प्रकारचा एक विधी असतो अजूनही, त्याला अवदान म्हणतात. तर समजा आता राजवाड्याने ही सगळी माहिती देऊन सांगितलं. अशा तऱ्हेने फुकटपणे दुसऱ्याची मुलगी भोगण्याची ही प्रथा आर्यांनी तयार केली, देवाने तयार केली. आणि मग समजा एखाद्या मुलीला भाऊ नसेल तर तिला कोण सोडवेल ह्या देवांच्या तावडीतून. तर म्हणून तिचे हाल कुत्र्याने सुद्धा खाल्ले नसतील अशा तऱ्हेचं वाक्य हे इतिहासाचार्य राजवाड्याने वापर. भावाचं महत्व पुढे वाढलं. रक्षाबंधनासारखा एक सण निर्माण झाला, भाऊबीज सारखा सण मिळाला. म्हणजे भाऊ हा रक्षण करतो अशा तऱ्हेची संकल्पना पुढे रूढ झाली. भाऊ नसला तर मग तिचं रक्षण कोण करेल हा एक प्रश्न आहेच, अजूनही आहे. मग अशा तऱ्हेने काही काल्पनिक भाव येतात आणि म्हणतात आम्ही तुमचं रक्षण करतो वगैरे वगैरे. तर अशा तऱ्हेने भावाचं महत्व आधी समाजात आहे ते देवांच्या ह्या अतिरेकी वागण्यामुळं आणि विशेषतः कामुकतेमुळं आणि इतरांच्या मुली भोगण्याच्या प्रवृत्तीमुळे याला त्यांनी अग्रोपभोगाचा हक्क असं राजवाडी म्हटलं. आणि त्यांचं आणखी एक विवेचन असं आहे की वैष्णव संप्रदायामध्ये काही जे पंथातले लोक होते ते सुद्धा अशा तऱ्हेने मुलींचा भोग पहिल्यांदा घेत असत. युरोपमध्ये सुद्धा जो हा हक्काचा प्रकार होता तो प्रिलिबेशन म्हटलं, अग्रोपभोगाचा हक्क. म्हणजे असा हक्क युरोपमधल्याही धार्मिक लोकांनी अशा तऱ्हेने मुलींना भोगलं, भारतातल्या लोकांनी भोगलं आणि देवानी ती पद्धत सुरू केली होती. अशा तऱ्हेने ही संकल्पना अतिशय विकृत संकल्पना आहे देव नावाची, पण आपण आता तिला फार चांगल्या अर्थाने वापरतो. आणि मी उल्लेख केला की बुद्धाला देव म्हटलाय तेव्हा बौद्धांना सुद्धा धक्का बसू शकतो या माझ्या विवेचनाचा. आणि बरेचदा ते माझ्या विरोधात असं विधान करतात की बौद्ध साहित्याचा अभ्यास करा. आता बौद्ध साहित्य हे निर्माण झालं 2000 वर्षापूर्वी आणि ह्या देवाच्या संकल्पना काय त्या साधारणतः 3500 वर्षापूर्वीच्या आहेत. नंतर तो अर्थ बदलला आणि मग सगळ्या संस्कृतीमध्ये देव हा शब्द चांगला असा आला. आता तर ईश्वर या अर्थाने तो शब्द वापरतात.
म्हणजे अशा तऱ्हेने शब्दाच्या अर्थामध्ये होणारा बदल त्याला अर्थ परिवर्तन म्हणतात भाषा विज्ञानामध्ये. खरं म्हणजे मला एकच वाक्य इथं बोलावंसं वाटतं सर, जे हे तुम्हाला प्रतिक्रिया देतात ना, खरं तर बुद्धांनी सांगितलं देव ही संकल्पना नाही, देव नव्हते, देव नाही असं सांगितलं, पण बौद्धांनी काय केलं, बुद्धांनाच देव केलं. सूड घेतला बुद्धावर त्यांनी. खरं आहे. सर मग आता देवांबद्दल या विधींबद्दल तुम्ही सांगितलं, लग्नामध्ये वगैरे ब्राह्मण असतात, ते विशिष्ट मंत्र म्हणतात. आता त्याचे मंत्रांचे अर्थ वगैरे आपल्याला काही माहित म्हणजे बहुजन लोकांना एवढे माहित नसतात. त्या मंत्रांच्या अर्थाबद्दल थोडस अजून काही सांगता येईल का सर? नाही, आता कसं आहे की ह्या मंत्राचे अर्थ आपल्याला कळत नसल्यामुळे आपल्याला त्याबद्दल हे जी कट आहे त्यांचा यांनी केलेला तो कटच कळत नाही. आणि मंत्र म्हटल्याशिवाय आपल्याला बरंही वाटत नाही. आपली ती मानसिक गुलामी आहे हिंदूंमध्ये की संस्कृत नाही म्हटला मंत्र की त्यांना वाटते बघ काय कोणताच विधी झाला नाही, लग्नच झालं नाही, कोणता सत्यनारायणासारखा कुठला विधी होतो, पण तो सुद्धा हिंदूंना आपलाच वाटतो, तो मुस्लिमांचा आहे. घेऊ पुढे. तर अशा तऱ्हेने बऱ्याच गोष्टी हिंदुत्वाच्या नावाने रूढ झाल्या आहेत, चुकीच्या आहे, त्या आपल्या मानसिक गुलामीची प्रतीक आहे. ही प्रतीका आपण नाकारली पाहिजेत आणि मग खऱ्या अर्थाने नवा विचार आपण स्वीकारला पाहिजे असं मला वाटतं यावेळेस. खरं आहे सर. मी श्रोत्यांना सांगू इच्छितो की डॉक्टर अशोक राणा पॉडकास्ट मधील प्रत्येक एपिसोड पहा. असंच एक सुंदर विवेचन आपल्याला प्रत्येक एपिसोड मध्ये ऐकता येईल. या अगोदर आम्ही दैत्य, दानव, असुर कोण होते हा एक एपिसोड केला. त्यावरूनही तुम्हाला देव कोण होते ही संकल्पना थोडीशी क्लिअर होईल. त्याचबरोबर सरांची पुस्तकं अवेलेबल आहेतच, ती तुम्ही ऑनलाईन ही ऑर्डर करू शकता. आम्ही प्रकाशन संस्थांचे फोन नंबर व्हिडिओज मध्ये देत आहोत. त्याचबरोबर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि पाहत रहा मराठी दर्शन युट्यूब चॅनल. डॉक्टर अशोक राणा पॉडकास्ट सुंदर पद्धतीनं आपण चालवतो आहोत. आणि सर पुढच्या वेळेस आपल्याला कशाबद्दल चर्चा करता येईल पुढच्या भागामध्ये? पुढच्या भागात आपण आज नवरात्र जवळ आहे, नवरात्रावर घेऊ शकतो आपण. नवरात्राच्या अगोदर थोडे दिवस आहेत सर. मला थोडस कुतूहल आहे की भूत पिशाच मी ते म्हणणारच होतो, माझ्या डोक्यात ते भूत पिशाच होतं. तर भूत पिशाचा घेऊ आपण दुसरा एपिसोड. हो 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 हो. तर श्रोते हो, पाहत रहा मराठी दर्शन डॉक्टर अशोक राणा हे पॉडकास्ट. सर वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुढच्या भागामध्ये चर्चा करूयात भूत पिशाच या समूहाबद्दल. धन्यवाद. धन्यवाद.